हॅलो हाय नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आज आहे खूप स्पेशल डे. तर तो काय आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघावं लागेल. तर शुभ सकाळ सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर मी आता इथे उठलेली आहे, मस्तपैकी स्वयंपाक वगैरे करून घेते पटपट. आणि आज काय आहे तुम्हाला ना ते सर्वात लास्ट बघायला भेटणार आहे. तर त्यासाठी तुम्ही ना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हॅलो एव्हरीवन, हाय नमस्कार. हॅलो एव्हरीवन, बघा कसा चावतो हा कुत्रा. याला पिस भरलं, पिस नाही. अजिबात आवरत नाही कुत्र्याला. बघ बघ कसं तो तड दिन बघ. आज अवतार बघा किती बेकार आहे. आज खूप 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 अजून आवरायचंच आहे. आता सुट्ट्या आहेत, आता निवांत सगळं. आपलं झेंडूचं झाड दाखवते मी तुम्हाला. जीव लावला ना तर कोणी पण खूप बघू शकते. ते झेंडूचं झाड आहे, मस्त दिसतंय का बरोबर. अंधार पडल्यासारखं दिसतंय ना. तर आहे माझा मनी प्लेन आहे. हा मुलं ओरडतात, आता सुट्ट्या आहे ना, असंच डांगडू राहील. तर हा मनी प्लेन पण मस्त वाढलेला आहे. पहिले तर 2-3 पानावरच बाकी होता. इथे देवाचे जे आंघोळ घालतो ना त्याच्यातले फुलं असतात, तर ते इथं टाकतो कुंडीत. आणि ते असं मस्त झाड आलेलं आहे. बघासाठी अशी मस्त करते मी छोटी छोटी रांगोळी. अशी रांगोळी करते मी. हे आमचं मनी प्लेन इतकं मोठं झालेलं आहे. आपले आता चाललेले बाय. तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. तर आता त्या पिल्लू आणि पिल्लूची पप्पा गेलेले आहेत बाहेर. आज मी काही आवरलंच नाही आहे. आज असं मूडच नाही आवरायचं, म्हणजे नाही का इच्छा पाहिजे. तरी मी करेल ट्राय संध्याकाळी. तर आज ॲनिव्हर्सरी आहे आमची. एक गरमी असल्यामुळे मी जास्त काही नाही हे केलं, त्याच्यामुळं तुम्ही समजून घ्या. तर पिल्लूचे पप्पा आणि ते गेलेले काहीतरी खायला आणायला. पिल्लूचं जसं पिल्लूला माहिती आहे की उद्या काहीतरी खायला भेटणार आहे, तर त्याचं तसं चालू आहे, आणाना 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 आणाना. तर आता फायनली पिल्लूचे पप्पा आणि ते गेलेले आणायला. आता बघू ते काय काय आणतात. तुमच्यासोबत मी नक्की शेअर करते. आणि अशीच साधी सिंपल छोटीशी ॲनिव्हर्सरी शेअर करणार आहे आम्ही. आणि लोक काही जाऊ नका, समजून घ्या फक्त. बाय बाय. कारण की मग कसं माहिती का, काही काही प्रॉब्लेम असतात की माणूस त्या प्रॉब्लेममधून जो पण कमी निघत नाही ना, माणसाला काही करायची इच्छा नाही, काहीच नाही. किती जरी असं वाटत असलं ना मनातून की आता हे करायचे, पण माणूस खूप हे झालेला असतो. तर प्लीज सगळ्यांनी समजून घ्या. पिल्लूची ना खूप दिवस झाले इच्छा म्हणजे असं चालू आहे त्याचं की कुठंतरी जावा बाहेर फिरायला. आता एक तर सुट्ट्या लागलेल्या आहे शाळेंना. तर पिल्लूचं चाललं आहे कधीचं की कुठं, म्हणजे छान कसं आता मुलांचं असतं ना मनामध्ये, आता नाही तेव्हा जाऊ, तेव्हा नाही, उद्या जाऊ उद्या नाही. आता जसं तर झाल्यापासून ज्याला आता 12 वर्ष होत आहेत. 12 वर्षात तो एकदाही कुठेही गेला नाही, कुठेच नाही. कारण की आम्ही स्वतःच नाही गेलो, मी सुद्धा कुठेच गेलेली नाही आहे जास्त. पण आता जाऊ दे, आपलं जे झालं ते झालं. पण असं जे दिवस आपण काढले ते दिवस आपल्या लेकरांनी नको काढायला. तर आज ना त्याचं चाललं होतं की मला वॉटर पार्कला घेऊन चला, म्हणजे आम्हाला वॉटर पार्कला घेऊन चला. तर मी त्या दिवशी एक व्हिडिओ शेअर केला मिस्टरांना की असं आहे म्हटलं, तिथं एवढा खर्च येतो असं, म्हणजे 2-1 हजारपर्यंत खर्च येत असेल. पण आता त्यांचं म्हणणं आहे की इकडं नको म्हणे, इकडं खर्च होईल,
तर आपण ना म्हणजे नाही का शंकर महाराज मठाला मी आता फिरून आले, तिकडे जाऊ म्हणे बघायला. पण तो म्हणतो तिकडं बघण्यासारखं नाही आहे, नुसतं असं म्हणजे नाही का आता कसं, तर मुलांना खेळायला पाहिजे, एन्जॉय पाहिजे, मस्ती पाहिजे, त्यांना उड्या मारता आल्या पाहिजे, असं म्हणजे मनातून म्हणजे नाही का म्हणजे माणसाला आनंद झाला पाहिजे मनातून, की हां कुठंतरी गेलो ना तर वसुली झाली त्याची. आता हे बाहेरचं बघणं म्हणजे हे मोठ्या माणसांचं काम आहे, किंवा असं ज्यांना एकदम नॉर्मली लाईटली फिरायची सवय त्यांना. तर मी आता कात्रजचं ते बघून आली ना, तर खूप छान आहे, म्हणजे माझ्यासाठी तर छान आहे. आणि कोणताही व्यक्ती पहिल्यांदा जातो ना तर त्यांच्यासाठी स्पेशलच असतं ते. पण आता पिलूची इच्छा आहे वॉटर पार्कला जायची. आता उन्हाळा आहे तर गरमी असते, थंड हवेमध्ये पाण्यामध्ये त्याला असं म्हणजे फिरायला आवडतं. इच्छा तर भरपूर काही असतात, पण काही काही गोष्टीमुळे माणूस थोडा डगमगलेला असतो. तर मला नाही छोटे छोटे काही स्वप्न माझ्या मुलाचे पूर्ण करायचे. मी त्यांना तर म्हटलं आहे की मम्मी मला ही वस्तू पाहिजे, तुम्ही त्याला ते घेऊन देऊ शकेल. तर त्यासाठीच मी इथं यूट्यूबवर आलेली. तर सगळ्यांनी हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जशी माझी लाईफ आहे मी तशीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि माझ्या जीवनात काय काय बदल होईल तुम्ही नक्की बघत राहा. बघू आता पिलूची इच्छा पूर्ण होते की नाही, काय होतं काय नाही. संडेला जायचं म्हणताय तर सांगेल मी कधी जातो मी. तर कोणी फिरायला घेऊन गेलेलं असेल ना तर ती व्यक्ती फक्त माझी आजी. ज्यावेळेस मी छोटी होते का, 3री-4थीला असेल मी, तर त्यावेळेस माझी आजी ना फिरायला जायची बायकांसोबत. तर मला घेऊन गेली ती, मला आठवतं आहे. मी त्यावेळेस बघितलेलं शेगाव, मुक्ताबाई नाही, मुक्ताईनगर आहे बघा कुठे का, ते पंढरपूर साईडला वाटतं, कुठे मला माहिती नाही, पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. मुक्ताईनगर, पंढरपूर, असं म्हणजे छोटेपणी मला आठवते. सकाळी 4 वाजता उठून जीप वगैरे केलेली होती, गल्लीतल्या काही बायका होत्या, तर माझी आजी मला घेऊन गेलेली होती. फक्त मला एक तेवढं आठवतं की माझी आजी मला बाहेर घेऊन फिरायला गेलेली होती. आता त्याच्यानंतर कुठेच नाही. आणि एकदा माझ्या वडिलाकडे गाडी आहे, म्हणजे नाही का आपली हमालाची गाडी असते, ते ॲपे म्हणून ॲटो असतो. तर त्या गाडीमध्ये आमच्या गल्लीतल्या काही बायका, आमच्या घरचे सगळी लोक, तर त्यावेळेस ते आम्हाला घेऊन माहूरला गेले होते. तर तेवढं एक मला आठवतं. म्हणजे आमची सगळी फॅमिली होती, काका काकू सगळे होते, गल्लीतले लोक होतं, 4-5 बायका वगैरे सगळे मिळून गेलो होतो. तर मला तेवढं आठवतं. हे 2 म्हणजे असे थोडं तरी काही काही स्पॉट आहे की ते देवाचे ठिकाण आहे म्हणून, तर तिथे आम्ही गेलेलो आहे. म्हणजे मला माझी आजी आणि माझ्या वडिलांनी 2-3 ठिकाणी घेऊन गेलेले. पण असं नाही का स्पेशल मुलांना जम्पिंग जपांग असतं काय काही, बरंच काही काही मुलांचं. बघू त्याच्या स्वप्नासाठी काही करता आलं तर नक्कीच करेल. आणि तुम्ही पण नक्की सपोर्ट असू द्या. हॅलो गाईज, जे बघा आले आमचे चपटे बाबा. हां 5 मीटर रस्ता सांगितलं का? हो. 7.5 लाख रुपये बघायला पाहिजे ना आपल्याला. धरतो थांब, ते हात बाजू घ्यायला पाहिजे ना, तुम्ही दाखव ना. बघू आता यांनी काय आणलेलं आहे आपल्याला. पकडा, उघड. खोलू दे खोल. काय आणलं कडे गिफ्टाच? असं का आणलं रे माझ्या भाऊनी मलाच? असं एक बच्चानी मम्माला गिफ्ट दिला का भाऊ? कोणी दिलं रे? पप्पानी. 1 2 3 गो. बापरे, चेन बट्ट्या. हे बघू शकता गाईज, आज मला ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट काय दिलंय. एक काढ ना, त्याला उघड ना, पूर्ण उघड ना. उघडून द्या, पाय करायचं म्हणजे तुम्ही हां मी आता मी एक सांगते घ्या.
तुम्ही एक घाला जाऊ दे दादा. रबर नको करू तू, फोन कर. हा, खाली खाली. हे दे पप्पा बाबो दोन दोन जण आई आई ए बाबा आई हे उघड नाही इकून दाबणं त्याला हुक आहे ना ते. मग ते पावसाळ्यात तुला बोलत हा नाही. आणि तिकडं खाली कडे असेल बघ इथं हा. इथं साडको कसं याकडे दाखवतो ते, हा. झालं झालं का? झालं हॅलो फ्रेंड, हे बघू शकता मला बाईक गिफ्ट भेटलेलं आहे आज ॲनिव्हर्सरीचं. ठीक आहे रे. ए, ठीक आहे तू. कसं वाटतंय? आता एक नवरा घालणार आहे. ए, कडी मस्त आहे. हा कडी. तिला हे करा असं काढा ना तिला सोडवा ना. कसं काय काढ, निघत असेल. दाखवा बरं आयो गाडी ताटात घेऊन चालू कर. या ते पण नीट टाक, सांग माझं. ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट. हे असं दाबायचं ना. बघू. पिल्लोने एका सेकंदमध्ये लावली, एका सेकंदमध्ये. आणि त्याला ते आयडिया आहे त्याची, शास्त्र दे. मी उलट लावलं त्याला. हां मागून दबायला लागतं फक्त ते. मागून लावायला लागतं फक्त ते असं. कसं दिसतंय ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट? आता नको कितीची आणली? का? ती 100 रुपये. हां 100 सोबत खाता तरी येईल तुमच्या. त्याच्यात टाकायचं असं. चल, खाली बघ. या ही पावभाजी आता आणली, मग हे कधी खायचं? काय? काय करायचं? ते कटर द्या मला इकडं. हा तू खायचं बस मग ते भाजी पोळी भाजीपोळी खाल्लं ना. या तुम्ही सगळ्यांनी त्यामुळे संध्याकाळी खायला भाजी बनवायला लागेल ना खाली. तेवढं पावभाजी खायला. अशी आम्ही छोटीशी पार्टी करतोय मस्त घरामध्ये. खा. हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी. सांगतो. या एव्हरीवन आमच्यासोबत पार्टी करायला. गिफ्ट कसं वाटलं कमेंट करून सांगा. पाव आहे, कांदा आहे, काकडी, पावभाजी. या सगळ्यांनी खायला. हॅलो फ्रेंड, तुमच्या घरी असं उन्हाळ्यामध्ये चादर घेऊन बसता का मला सांगा बरं. ए बघ इकडं, चादर घेऊन बसलं होतं कोणी असं. एवढा मरणाचा उन्हाळा आहे, लोकांना अंगावरचे कपडे काढून फेक वाटतंय. तू चांगला खुशाल अंगावर घेऊन बसला. का चांगलं वाटतंय तुला असं चादर घेऊन बसायला?